40च्या आधी म्हणजे साधारण 35च्या आधीचा फिटनेस आणि 35च्या किंवा 40च्या नंतरचा फिटनेसमध्ये फरक कसा आहे. थोडा मसल लॉस व्हायला लागतो, त्यानंतर स्ट्रेंथ लॉस व्हायला लागतो, त्यानंतर थोडे रिफ्लेक्सेस हळूहळू आपले कमी व्हायला लागतात. तो कुणी व्यक्ती जर का जिममध्ये लँड झाला ना काहीही करून, तर मला असं वाटतं त्याचा मेंटल फिटनेस खूप चांगला आहे. का माहिती का? कारण त्याचा ऑलरेडी सेल्फ इस्टीम हा खूप चांगला आहे. म्हणजे काय, आपण आपल्या डिसिजनवर विश्वास न ठेवताना बॉडी मुवमेंटवर विश्वास ठेवायचा. बॉडी मूव्ह जेव्हा होते ना तेव्हा पॉझिटिव्ह हॉर्मोन्स रिलीज होतात. पोर्शन कंट्रोल म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही 2 वाटी भात खात असत, बाबा 1 वाटी भाताला आणली. चपाती वगैरे जास्त खात असत, तिकडून थोडंसं कमी करणे किंवा रात्री थोडंसं कमी खाल्लं. साखर मला तर वाटतं 40च्या वर हळूहळू त्यांनी बंदच करायला पाहिजे. जिमला नाही गेलं ना तरी चालेल, तुम्ही निदान चालायला, पण स्ट्रेंथ जे आहे मसल स्ट्रेंथ ते करण्यासाठी मे बी तुम्हाला जिम आणि वेट उचलावे लागते. शुगर नॉर्मल प्रमाणात राहत नाहीये कारण तुझं लाईफस्टाईल चुकीचं आहे. एक रिपोर्ट सांगतो 90% लोकांचं बीपी आणि डायबिटीज अनकंट्रोल असतात इनस्पाइट ऑफ दे टेकिंग टॅबलेट. मी तुला सांगू, आज लॉंग सिटिंगमुळे आणि रॉंग सिटिंगमुळे पण बरं का, म्हणजे नुसतंच लॉंग सिटिंग नाही, रॉंग सिटिंगसुद्धा, यामुळे खूप लोअर बॅकचे प्रॉब्लेम वाढले. तर मी तर पहिल्यांदा म्हणाल, तुम्हाला ज्या दिवशी फिटनेस करायचं ना त्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही एका माणसाला बोलवा आणि तुमचे ब्लड रिपोर्ट पहिल्यांदा चेक करायला लावा. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हेल्दी श्रीमंत या पॉडकास्टच्या आजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. पहिल्या एपिसोडला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स केलेला आहे आणि आजचा जो एपिसोड आहे तो सुद्धा आपण फिटनेस या निशला धरूनच केलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं ना एक ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट काय आहे हे आपण आपले जे गेस्ट आहेत सुमित ओतुरकर यांच्याकडून जाणून घेऊयात. परंतु पॉडकास्ट स्टार्ट व्हायच्या आधी आपल्या हेल्दी श्रीमंत या पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुमित, तुझं पुन्हा एकदा आपल्या हेल्दी श्रीमंत पॉडकास्ट या चॅनलमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच योगेश. येस, आज पुन्हा एकदा आपण भेटतोय या पॉडकास्टसाठी. येस, आणि आपला पहिला जो पॉडकास्ट होता त्या लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स केलेला आहे आणि बऱ्यापैकी आपण कमेंट्सचे पण आन्सर केलेले आहेत. येस, तर आजचा दुसरा पॉडकास्ट आहे आणि दुसरा पॉडकास्ट हा माझ्या पर्सनल एकदम क्लोज आहे आणि कारण आपण आज डिस्कस करत आहोत की अबो 40 जर का असतील लोक, त्यांनी हेल्थ अँड फिटनेसकडे पहिली गोष्ट कसं बघितलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. त्यानंतर काही हेल्थ इश्यूज असतील तर त्यालासुद्धा तुम्ही कसं टॅकल केलं पाहिजे, हा आपला मेन आजचा गोल असणार आहे. येस, तर आणि खरंच हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बऱ्याच वेळेस फिटनेसबद्दल डिस्कस होतं पण अबो 40चे जे लोक आहेत त्यांच्या फिटनेसबद्दल फार कमी डिस्कस होतं. तर मला असं वाटतं की आजचा हा पॉडकास्ट खरंच मागच्या पॉडकास्टपेक्षाही इंटरेस्टिंग होईल. येस, तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की अबो 40चे जे लोक आहेत त्यांच्यासाठी फिटनेस का महत्त्वाचं आहे. तर ना हे अबो 40चं जे आहे ना, तर मी सुरुवात करताना एक छान तुम्हाला किस्सा सांगतो. मला एका कंपनीमध्ये सेमिनारला बोलवलं होतं आणि त्या HR ने मला फोन केला वगैरे सगळं सांगितलं असं तसं. त्यांनी मला परत एकदा फोन केला. तर ते म्हटले, सर आमच्याकडे जे मेजर पॉप्युलेशन जे ऐकणार आहे ना ते अबो 40 आहे, तर त्यामुळे तुम्ही जो प्रेझेंटेशन करताल किंवा जे करता ना ते त्या हिशोबाने करा. बरं, आता प्रेझेंटेशन सगळं चालू झालं आणि त्यानंतर ना मला असं कळलं की यार खरंच हे अबो 40 आहे. तर मी सगळ्यांना विचारलं की तुमच्यामध्ये किती सगळ्यांना मुलं आहेत. बरं का, सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला 1 2 मुलं. मग त्यांना हे विचारलं की आज तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी किती लोकांनी आपलं करिअर कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. तर कोणी सांगितलं यार मी माझ्या आईसाठी हे केलं, मी माझ्या वडिलांसाठी हे केलं, मी ट्रान्सफर घेतली नाही, असं सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलं. बाबा मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतो हे पण सांगितलं. तर त्यांना विचारलं तुम्ही भावंडं किती आहेत. तर ते म्हटले आम्ही 2 जण आहेत, 3 जण आहेत, कुणी 4 जण होते बरं का हे भावंड. बरं, आता या लोकांनी विचार करा की या लोकांनी आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी आपले करिअर कॉम्प्रोमाइज केलं. आता त्यांना विचारलं तुम्हाला मुलं किती आहेत. आता काही लोकांचं लेट लग्नसुद्धा झालेलं नाही, काही लोकांना 1च मुलं आहे, काही खूप रेअर लोकांना 2 मुलं आहेत. मी म्हटलं तुम्ही विचार करा, तुमचे मुलं तुमच्यासारखंच करिअर कॉम्प्रोमाइज करणार आहेत का तुमची काळजी घेण्यासाठी. तुमचं जेव्हा वय होईल, जेव्हा 50 60 70 येईल तुम्हाला, तेव्हा ते एकदम शांत झाले सगळे. कारण त्यांच्या लक्षात आलं की यार मी केलं माझ्या आईवडिलांसाठी, पण मला एक तर 1च आहे किंवा 2 आहेत. हे जातील आज फॉरेनला जातील, आज इथे थांबतील, काही सांगता येत नाही. पण त्यावेळेस आपल्यासाठी कोण असणार आहे. त्यासाठी आपल्यासाठी एकच गोष्ट आपल्याबरोबर असणार आहे, ते आपलं आरोग्य आणि आपलं शरीर.
म्हणून जे 40च्या वर आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, की कारण आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतोय आज, पण त्यांच्या वयामध्ये, पण मे बी आपल्यासाठी आपली मुलं असतील, फॉरेनला जातील, काय आपल्याला माहिती नाही, कुठे त्यांचं करिअर त्यांना घेऊन जाईल, आपण त्यांच्याकडे अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं असं महत्त्वाचं आहे. ओके. पण आता होतं काय, की आता साधारण 40च्या आधी म्हणजे साधारण 35च्या आधीचा फिटनेस आणि 35च्या किंवा 40च्या नंतरचा फिटनेसमध्ये फरक कसा आहे, की एक कंडिशन असते सार्कोपिनिया म्हणून. ही सार्कोपिनिया अशी कंडिशन असते की सेट होते, तर त्यामध्ये काय होतं, हळूहळू ना आपली बॉडी डिजनरेट व्हायला लागते. तर त्याच्यामध्ये थोडा मसल लॉस व्हायला लागतो, त्यानंतर स्ट्रेंथ लॉस व्हायला लागतो, त्यानंतर थोडे रिफ्लेक्सेस हळूहळू आपले कमी व्हायला लागतात. म्हणून ह्या लोकांना फिटनेसची जास्त, आणि याच्यावर काउंटर आणि एक रामबाण उपाय म्हणजे एकच आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा एक्सरसाइज. तुम्ही ह्यानी ही डिजनरेशनची प्रोसेस जी आहे ही नॅचरल प्रोसेस, याला एजिंग प्रोसेससुद्धा म्हणतात. ह्या प्रोसेसला काउंटर फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा, एक्सरसाइजेस सगळं आहे. तर याने काय होतं, ही जी प्रोसेस आहे एजिंगची प्रोसेस ही स्लो डाऊन होते, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त काळ तुम्ही फिट राहू शकता. ओके. पण मग अबो 40 म्हटलं की त्यांचे जे इश्यूज आहेत ते बाकीच्यांपेक्षा पण वेगळे असतात. मग जर समजा हेल्थ इश्यू असले तर त्याला कसं टॅकल करावं? आपण ना अबो 40 आहे ना, यांनी पहिल्यांदा हेल्थ म्हणजे ना, हे मला तर वाटतं हेल्थ म्हणजे त्यांनी ती डेफिनेशनच घ्यावी जी साधारण कधी 1946च्या आसपास WHO डेफिनेशन एक केली होती. WHO एक हेल्थची डेफिनेशन केली होती की फिजिकली, मेंटली आणि सोशली वेलबिंग अँड नॉट जस्ट अब्सेंट ऑफ डिसीज, ह्याला म्हणतात हेल्थ. ही फिजिकली फिटनेस, मेंटल फिटनेस आणि सोशल फिटनेस हा सगळ्यांनी म्हणजे अबो 40 आपण मेन्शन करतो इथे ठीक आहे, पण ह्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे की तुम्ही ह्या तिन्ही पार्टमध्ये फिट राहिलं पाहिजे, तर हा ओव्हरऑल त्यांचा फिटनेस चांगला राहील. आता आपण एक सुद्धा घेऊ, एक स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. सगळ्यात पहिलं आहे फिजिकल. आता मला वाटतं फिजिकल फिटनेसमध्ये ना एक येतो कार्डिओस्क्युलर फिटनेस. म्हणजे आता समजा आपण पायऱ्या चढायला लागलोय, तर आता समजा पायऱ्या चढताना आपण पायऱ्या चढतोय पण मला दम लागतोय का छातीत, तर माझा कार्डिओस्क्युलर म्हणजे माझी हार्टची कपॅसिटी ही वाढवायला पाहिजे. मी पायऱ्या चढतोय, मला दम नाही लागत आहे, पण माझ्या पायाला असं नाही, मांड्यांमध्ये असं बर्निंग फील होतं, मग मांड्या थकतात आहे. मग माझा मस्क्युलर एन्ड्युरन्स म्हणजे आपण एक झाला कार्डिओवॅस्क्युलर एन्ड्युरन्स, त्याच्यावर झाला मस्क्युलर एन्ड्युरन्स आणि त्याच्यावर झालं मस्क्युलर स्ट्रेंथ. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे काय, की समजा आपल्याला एखादी आपली गाडी पडली आहे खाली, तर ती उचलण्यावर एका याच्यामध्ये, किंवा एखादी जड बॅग आहे, किंवा आपल्या घरात कोणी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला, त्याला निदान आपले आई बाबा पडले, निदान त्यांना खांद्यांना धरून वर ठेवणे, ही स्ट्रेंथ आपल्यामध्ये पाहिजे. ह्याला मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणतात. त्याच्यावर म्हणतात की फ्लेक्झिबिलिटी म्हणजे अगदी तुम्ही पार आसनं करायची, आडवे तिडवे व्हायचे अशी काही गरज नाही, पण निदान स्वतःची लेस लावता आली पाहिजे. त्यानंतर बॅकचा स्टिफनेस अगदी नको, आणि त्यानंतर येतं बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे काय, की यार तुमचे मसल किती आहे, तुमचं फॅट पर्सेंटेज किती आहे, हे सगळं थोडंसं नंतर येतं. सगळ्यात आता ह्या सगळ्याला इम्प्रूव्हमेंट करायचं म्हणजे आता समजा कार्डिओस्क्युलर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्ही थोडंसं रनिंग केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि त्यानंतर मस्क्युलर एन्ड्युरन्स हा कार्डिओस्क्युलर एन्ड्युरन्समध्येच होतो. म्हणजे तुम्ही हार्टची कपॅसिटी आणि मसलची एन्ड्युरन्स म्हणजे सहन करण्याची क्षमता. म्हणजे आता एन्ड्युरन्स म्हणजे काय, आता समजा पुशअप किती वेळ तुम्ही पुशअप मारू शकता, त्याच्यामध्ये दोन्ही होतात, हार्टसुद्धा होतील आणि चेस्टचे स्नायूसुद्धा बैठका मारायला लागले तर पायाची सुद्धा होईल एन्ड्युरन्स, आणि हृदयाचं सुद्धा असं वाढेल. पण स्ट्रेंथ जे आहे मसल स्ट्रेंथ ते करण्यासाठी मे बी तुम्हाला जिम आणि वेट उचलावे लागते. आणि फ्लेक्झिबिलिटीसाठी जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं, तुम्ही एक दिवस योगा आणि फ्लेक्झिबिलिटी केलं आणि राहिलं बॉडी कॉम्पोजिशन, त्यासाठी खूप चांगलं असं न्यूट्रिशन फॉलो केलं तर निदान बॉडी शेपमध्ये राहते. ओके. आणि त्यानंतर मग मेंटल फिटनेस. आता ना आपण एकतर मेंटल फिटनेसकडं फार काय लक्ष देत नाही, तर ना मी तुला सांगू, मेंटल फिटनेस ना जो कुणी व्यक्ती जर का जिममध्ये लँड झाला ना काहीही करून, तर मला असं वाटतं त्याचा मेंटल फिटनेस खूप चांगला आहे. का माहिती का, कारण त्याचा ऑलरेडी सेल्फ इस्टीम
हा खूप चांगला आहे. म्हणजे यार पॉझिटिव्ह थॉट्स अबाउट युअर सेल्फ. म्हणजे यार तुम्ही एवढं चांगलं स्वतःचा विचार करता की मला अजून इम्प्रूव्ह करायचं आहे. एखादा जिममध्ये करतोय किंवा योगा क्लासमध्ये गेला, डान्स क्लासमध्ये गेला, तुम्ही गेला असाल ना, तर समजायचं तुमचा सेल्फ इस्टीम चांगला आहे की यार तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स तुमचे चांगले आहेत. हा मेंटल फिटनेसचा वन पार्ट. आणि दुसरा पार्ट आहे विल पॉवर. म्हणजे तुमची विल पॉवर ना तुम्ही एक्स्ट्रीमली एक्सेसिव्हली ऑप्टिमिस्टिक पाहिजे. तुम्ही आज कुठे पण असाल आणि तुमची कुठली पण कंडिशन असेल ना, समजा तुम्ही खूप जाड असाल, तुम्ही खूप बारीक असाल, तुम्ही कुठल्याही कंडिशन म्हणजे तुमचे विल पॉवर एकदम स्ट्रॉंग पाहिजे. तिथून हलायचं नाही. सेल्फ इस्टीम आणि विल पॉवर एकदम स्ट्रॉंग ठेवायचे आणि मग तिथून तुमचं माइंड एकदम बॅलन्समध्ये राहील. आणि समजा ह्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा तुम्हाला आता आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना खूप स्ट्रेसफुल लाईफ असतं. आणि मला असं वाटतं मेंटल फिटनेससाठी मेडिटेशन वर्क्स ब्युटिफुली. म्हणजे त्याच्यासारखं खरंच काय नाही. एकदम सिम्पल मेडिटेशन करायचं. मी माझ्या क्लायंट्सला सगळ्यांना कन्सल्टिंग जे येतात आमच्या 30 डे चॅलेंजमध्ये सगळ्यांचं मी कंपल्सरी त्यांना एव्हरी नाईट बिफोर बेड, कारण काय सकाळी उठले, कुठे बाहेर गेले, घाई झाली, उशिरा उठले, होत नाही, बिफोर बेड सगळ्यांना एक सिम्पल मेडिटेशन करायला लावतो. पण मग ते त्यांच्या माइंडच्या हेल्थमध्ये खूप ब्युटिफुली काम करतं. बरोबर. पण आता इथे एक प्रश्न विचारायचा आहे तुला की म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो ना की त्यांना वाटतं की आपल्या बॉडीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, आपली बॉडी दिवसेंदिवस आणखी वाईट होत चाललेली आहे. त्याची इच्छा असते की त्यांना करायचं असतं, समजत पण असतं करायचं आहे, पण मग ते म्हणजे होत नाही ते पॉसिबल. म्हणजे ते तू जसं सांगितलं ना की जे लोक जिमला ॲटलिस्ट येत आहे ते खूप आशावादी आहे, ऑप्टिमिस्टिक आहे. पण जे लोक नाही जात आहे, समजा आता मला जायचं आहे पण ते एफर्ट्स होत नाही आहे की मी जिमला कसा जाऊ पहिला दिवस तरी. बरोबर. तर ते मी काय सांगतो, जर का तुम्हाला जिमला जायला होत नाही किंवा जाणंच होत नाही, म्हणजे इच्छा होते तुम्ही पण करत नाही. मी काय म्हणतोय, तुम्ही जिम हे एक हॅक आहे की तुमची हेल्थ इम्प्रूव्हमेंट करायला. ते तुम्हाला स्ट्रेंथ देतो, मायक्रोट्रॉमा होतो, तुम्ही इम्प्रूव्ह होता, फाईन. पण रेजिस्टन्स मिळतो जिममध्ये, फाईन. आता तुम्ही जिमला नाही जाणं होत नाही, उद्या ठरवायचं की मला जिमला जायचं आहे, उद्या नाही गेले ना, उद्या त्या दिवशी काहीतरी एक्सरसाइज करा. त्या दिवशी घरामध्ये तू पुशअप्स कर, स्क्वॉट कर आणि स्पॉट जॉगिंग कर. बास 20 मिनटं टायमर लाव, 20 मिनटं बॉडी हलव, बास. तू बघ दुसऱ्या दिवशी काय होईल. म्हणजे काय, आपण आपल्या डिसिजनवर विश्वास न ठेवताना बॉडी मुवमेंटवर विश्वास ठेवायचा. बॉडी मूव्ह जेव्हा होते ना तेव्हा पॉझिटिव्ह हॉर्मोन्स रिलीज होतात, आपले एन्डॉर्फिन्स रिलीज होतात आणि ते आपलं माइंडसेट बदलतात. आणि मे बी तू असं 2-3 दिवस जाऊच नाही शकणार वेळेमुळं कशामुळं, असं तू 2-3 दिवस तू घरातच व्यायाम कर. 4थ्या दिवशी आपोआप तुला वाटेल ह्याच्यामध्ये एक स्टेप इम्प्रूव्हमेंट मला करायचं. ज्या दिवशी तुम्हाला विचार आला ना, आता मला त्या दिवशी क्लायंट चा फोन आया, यार मुझे ऐसा है, मुझे PT चाहिए, तर इफ़ यू आर नॉट फ्री फाइंड समवन. मैंने ठीक है यार, आपको चाहिए तो मैं कर सकता हूँ, आपके लिए ट्रेनर कोई अरेंज करता हूँ, लेकिन उसके लिए टाइम लगेगा. तर हा फिर तब तक मैं वेट करतो. मी म्हटलं तसं नाही, आज मनात विचार आलाय ना, म्हटलं आज शूज घाल, आज संध्याकाळी जॉगिंगला जा आणि मला मेसेज पाठव. आय रिमेंबर की माझ्या बहिणीने मला कॉल केला होता की वॉक करायला शूज कुठले चांगले. मी म्हटलं शूज कशाला पाहिजे, तू ऑलरेडी चप्पल काहीतरी असेल पायामध्ये, चप्पल घालणं, आज संध्याकाळी वॉकला. ज्या क्षणाला तुमच्या मनात विचार आला ना की मला जिमला जायचं आहे, मला फिट व्हायचं आहे, त्या क्षणाला तुम्ही काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. तुम्ही त्याला प्रोसेस होऊन नका देऊ, खूप विचार करू नका, ॲक्शन करायची. म्हणजे नाही का, मी ते मेल रॉबिन्सचं एक बुक आहे 5 सेकंड रूल म्हणून, मला ते खूप आवडतं. मी सगळ्यांना सजेस्ट करतो की ज्या क्षणाला तुम्हाला वाटतं ना मला हे करायचं आहे, 5, 4, 3, 2, 1 टेक एनी ॲक्शन. काही पण करतो, एक तर तू बाहेर पड, डायरेक्ट जिमला जा, नाही तर घरात एक्सरसाइज चालू कर, 20 मिनटं का होईना, पण तू टास्क आजचं जे ठरवलं ते पूर्ण करून टाक, कसं का होईना. बरोबर. म्हणजे 5-20 रूल झाला इथंच आपला की 5 मिनिटात ॲक्शन घ्यायची आणि 20 मिनिटं त्याला टाइम द्यायचा. एक्झॅक्टली. 5, 4, 3, 2, 1 येस ॲक्शन. आणि पुढचे 20 मिनिट्स बस इनफ. तुम्ही नाही जिममध्ये पोहोचत ना, नका प्रयत्न करू, तुम्ही तिथेच चालू करा. तुम्हाला जिममध्ये तुम्ही जाणार कशाला, तुम्ही तुमची हेल्थ इम्प्रूव्हमेंट करायला जाणार, तुम्ही एक्सरसाइज करायला. पहिल्या दिवशी तुम्ही काय PR करणार आहे, डेडलिफ्टच्या बारला 4 प्लेट लावलं असं तर काय होणार. अरे तू सुरुवातच करणार आहे, तिथे जाऊन वॉर्मअप करणार, थोडाच व्यायाम करणार, तू इथे कर, चालू कर. त्या हॉर्मोन्सच्या रिस्पॉन्सला जास्त ट्रस्ट करा
की तुमची बॉडी जेव्हा फ्री होईल ना तेव्हा दिवस तुमचा एकदम चांगला जाईल. आजचा दिवस चांगला गेला ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होईल ना, तुम्हाला कुठलंही गिल्ट येणार नाही की मी आज जिमला गेलो नाही, आज मी काहीतरी व्यायाम केला. बरोबर. एक माइंडसेट एकदम चांगला तयार होईल की आज माझ्याकडून काहीतरी झालं आहे, ठीक आहे, सबकॉन्शियस लेवलला एकदम छान असेल. आणि त्यानंतर आपलं जे तिसरं होतं की सोशल फिटनेस, ते काय असतं? आता ना सोशल फिटनेस हा ॲक्च्युली मी तर यार ट्रेनर आहे, मी फिटनेसचा आहे, माझंच असं तुम्ही सोशली ॲक्टिव्ह राहा याचं माझं काही कन्सर्न नाही आहे तसं. पण मी एक पॉडकास्ट बघितला होता आणि एक रिसर्च वाचला. त्या रिसर्चचं नाव आहे हार्वर्ड स्टडी ऑफ हॅपीनेस और हार्वर्ड स्टडी ऑफ ॲडल्टहूड म्हणून. हा रिसर्च 85-90 वर्ष चालू आहे, अजूनही चालू आहे. त्याचे डायरेक्टर्स गेले, काही अजून नवीन आले, त्यानंतर 700-800 लोक त्यावेळेस होते, अजूनही काही त्यातले 90 वर्षापर्यंत आहे. तर त्यांनी काय केले, 2 ग्रुप बनवले, एक काही गरीब परिस्थितीतले आणि काही चांगल्या बॅकग्राऊंडने. त्यांचं लाईफ स्टडी केलं की त्यांना बघितलं की बरं ॲट द एंड लेटर पार्ट ऑफ द लाईफ यांचं नेमकं झालं काय आणि यांची कुठल्या परिस्थितीत. तर त्यांचे असे फाइंडिंग होते की जे लोक खूप लोनली होते, म्हणजे फ्रेंड्स फॅमिली कम्युनिटी यापासून थोडे तुटलेले होते ना, त्यांची मॉर्टॅलिटी रेट जास्त होता, त्यांचा मृत्यूचा दर जास्त होता, त्यांचं ब्रेनचं फंक्शनिंग थोडंसं जास्त लवकर खराब झालं, त्यांचे हेल्थ इश्यूज जास्त होते. त्यांना जेव्हा बॅक पेन व्हायचा तो जास्त बॅक पेन त्यांना जाणवायचा आधी कम्पेअर टू अदर पीपल हू वेर कनेक्टेड टू फ्रेंड्स फॅमिली कम्युनिटी. म्हणजे ज्यांचे मित्रांमध्ये ज्यांचं आहे, त्यांचं फॅमिलीचं बॉन्डिंग चांगलं आहे आणि कम्युनिटी म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्यांचं कनेक्शन आहे थोडंफार, असे लोक जास्त हेल्दी राहिले, जास्त जगले आणि त्यांचं लाईफस्पॅनसुद्धा चांगलं होतं आणि त्यांना ना पेन कमी झाला. म्हणजे बॅक पेन दोघांना होता, पण हा जो व्यक्ती होता जो फ्रेंड्स फॅमिली कम्युनिटी, तो म्हणायचा यार बॅक पेन आहे पण मी खुश आहे. हा डायरेक्ट, कारण ऑब्व्हियसली असतं ना की जर समजा माणूस एकटा असला आणि त्याला काही त्रास होत असला, त्याचं लक्ष त्या त्रासाकडेच जातं. हो. आणि जर समजा तो 4 माणसांसोबत असतो तर ॲटलिस्ट थोडं तरी माइंड डायवर्ट होतं ना. अगदी. म्हणजे हा जो आहे ना एक स्ट्रेस असतो आपल्याला की तो क्रॉनिक स्ट्रेस चालू असतो, मे बी पेनचा असेल, मे बी आपल्याकडं फायनान्शियल काही कंडिशन आल्या, मे बी रिलेशनशिपमध्ये काही इश्यू झाले. हा जो स्ट्रेस असतो ना, हा जसं वाढत जातो ना, तर आपले जे मित्र आहे, आपले जे फॅमिली आहे, आपले समाजातलं आपले जे कनेक्शन आहे ना, त्यांनी हा जो क्रॉनिक स्ट्रेस आहे ना, हा कमी राहायला मदत होते आणि त्याच्यामुळं त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होते. बघा ह्या सोशल कनेक्शनचा यार आमचं काय ट्रेनिंगच्या याच्यामध्ये आम्हाला काय संबंध, पण त्याच्यामुळे काय झालं की त्यांची हेल्थ इम्प्रूव्हमेंट राहिली, त्यांचे लाईफस्पॅन चांगले राहिले, त्यांना आजार कमी झाले, त्यांची जर का हेल्थ चांगली ॲक्टिव्ह जास्त काळ ते राहत असतील तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा मे बी 30च्या आधी एवढं जाणवत नाही, कारण हे लोक मे बी खूप फ्रेंड्समध्ये असतात. 40 नंतर लोक जास्त एकटे व्हायला लागतात, 30-35 नंतर जसं करिअर आणि फोकस आणि याच्यामध्ये ते जास्त लोनली व्हायला लागतात. त्यानंतर म्हणून माझी अशी इच्छा आहे की यार सोशल फिटनेस ह्या लोकांनी जास्त काळजीने घेतला पाहिजे आणि जास्त फोकसली घेतलं पाहिजे आणि त्यांनी फ्रेंड्स फॅमिली कम्युनिटीचं जे कनेक्शन आहे जे तुटलं गेलं आहे, कारण वेळ नसेल काय असेल तर ते त्यांनी मेंटेन केलं पाहिजे, कारण रिसर्च बेस्ड आहे पूर्ण हे. ओके. आता जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये ना असं डिस्कस केलं होतं की समजा एखाद्याला जिम लावायचं असेल, ट्रेनर चूज करायचं असेल किंवा फिटनेस जर्नी स्टार्ट करायची असेल तर कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, बरोबर. तर आता हे जे आहे हे अबोव्ह 40s वाल्यांसाठी वेगळं आहे, मग त्यांना तू काय टिप्स देशील? मी तर पहिल्यांदा म्हणाल तुम्हाला ज्या दिवशी फिटनेस करायचं ना त्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही एका माणसाला बोलवा तुमचे ब्लड रिपोर्ट पहिल्यांदा चेक करायला लावा. तुमचे सगळे आपण जे बाकीच्यांसाठी जे डिस्कस केलं, तुमचं लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, नॉर्मल लिपिड प्रोफाईल, B12 आणि D3च्या डिफिशियन्सी आणि अदर कुठले HbA1c चेक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लड प्रेशर चेक करा आणि हे 3-6 महिन्यांनी रिपीट करा. आणि तुम्हाला जर का अजून तुमच्या घरात हिस्ट्री असेल हार्टची वगैरे तर प्लीज ECG 2D इको ज्या सारख्या टेस्ट आहेत त्या एका डॉक्टरच्या कन्सल्टिंग अंडर त्यासुद्धा करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही कुठलंही एक्सरसाइज, तुम्हाला जिम करायचं आहे, तुम्हाला योगा करायचं आहे, हे त्यानंतर तुम्ही चालू करा. हे अति महत्त्वाचं आहे ह्या लोकांसाठी की आधी सगळा ब्लड चेकअप करणे, त्यानंतर ब्लड प्रेशर चेक करणे
आणि त्यानंतर तुम्ही बाकीचे डिसिजन घेणे. ओके. आता एक गोष्ट मी समजा ऑब्झर्व केली आहे, कारण मी पण हळूहळू का होईना त्याच याच्याकडे जातो आहे समजा. तर कसं असतं ना की जे अबोव 30s असतात किंवा अबोव 40s असतात, त्यांचं एकच इश्यू असतो की त्यांना फिटनेसमध्ये जास्त बॉडी नसते बनवायची, फक्त ॲटलिस्ट जी हेल्थ आहे ती मेंटेन करायची असतं आणि त्यांचं जे पुढे आलेलं पोट असतं ते कमी करायचं असतं. तर त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे का? मी सांगतो ना तुला की त्यांनी ना पोट पुढे आले किंवा फॅट पुढे आले ना, हे नथिंग बट सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. म्हणजे तुमची यार लाईफस्टाईलच एवढी, तुम्ही आता बघ ना, तुझं काम मोस्टली हे बसून आहे, पण जे डेस्कला बसून आहे IT मध्ये कामाला, ते पूर्ण वेळ बसूनच असतात. तर त्यांच्यासाठी ना ज्या कॅलरीज त्या इनटेक करतात आहे ना, त्या कॅलरीजसुद्धा जास्त आहे, परत बसून आहेत, म्हणून त्यांचं फॅट पर्सेंटेज वाढत राहतं. मग पोटावर फॅट साचणे आणि गालावर फॅट साचणे असंच चालू होतं. मग त्यांच्यासाठी काय की हळूहळू त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे. म्हणजे कॅलरीज थोडं कमी केलं पाहिजे. मग कॅलरीज कशा कमी करणार तुम्ही? पोर्शन कंट्रोल करणे. पोर्शन कंट्रोल म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही 2 वाटी भात खात असत, बाबा 1 वाटी भाताला आणली. चपाती वगैरे जास्त खात असत, तिकडून थोडंसं कमी करणे, किंवा रात्री थोडंसं कमी खाल्लं. साखर मला तर वाटतं 40च्या वर हळूहळू त्यांनी बंदच करायला पाहिजे. आणि तसं जर का केलं ना तर, आणि जिमला नाही गेलं ना तरी चालेल, तुम्ही निदान चालायला जा. आणि यामध्ये म्हणजे मला तर, माझ्याकडे तर एक स्टुडंट आहे, तो एकदम गावात आहे, तर तो म्हटलं मी जिमला वगैरे जाणार नाही. म्हटलं नको जाऊ, तू फक्त चालायला जा आणि मेडिटेशन कर. माझ्यासाठी मेडिटेशन हा खूप महत्त्वाचा रूल आहे. म्हणजे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये पण डिस्कस केलं की मी स्वतःसुद्धा करतो. मी अशी कुठली गोष्ट नाही की मी सांगतोय आणि मी स्वतः करत नाही. मी स्वतः विपश्यना केलं, मी स्वतः मेडिटेशन स्वतः रोज करतो. आणि तेव्हा मला कळलं की यार त्याचं महत्त्व एवढं आहे. ह्या सगळ्यांनी मेडिटेशन करायचं, म्हणजे पार्कमध्ये तरी फिरायला गेलं, निदान वॉक चालू करा. 10,000 स्टेप झाल्या तर 10,000 स्टेप्स पूर्ण करा. नाही झालं तर 7,000 ते 8,000 झाल्या नाही. रिसर्चने असं सांगितलं आहे, एक रिसर्च झाला होता की ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 7,000च्या 7,500च्या वर ज्यांच्या स्टेप होतात त्यांचं मॉर्टॅलिटी रेट कमी झाला होता. साधारण हा रिसर्च त्यांचा ओल्ड फिमेलमध्ये झाला होता, पण त्यांचा मृत्यूचा दर त्यांचा जवळजवळ 25% कमी झाला होता. मग निदान आपण ते केलं, इकडे डाएटमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं तर बस, एवढं केलं तरी इनफ आहे. तर अबोव 40चे जे लोक असतात त्यांच्यामध्ये आपण काही सिमिलर गोष्टी पाहतो, हेल्थ इश्यूज त्याच्यापैकी एक आहे, पण त्याच्यामध्ये पण समजा ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल किंवा अस्थमा असेल, तर याच्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने हेल्थला हे केलं पाहिजे, फिटनेसला अप्रोच केलं पाहिजे? अगदी बरोबर. आता समजा आपण त्यांना म्हटलं की आधी सगळ्यांनी चेकअप केलं पाहिजे. ह्या चेकअपमध्ये त्यांना सपोज ते डायबिटिक नाही झाले तर पहिली गोष्ट त्यांनी ऑब्व्हियसली कन्सल्टिंग केलं पाहिजे डॉक्टरबरोबर. आता डॉक्टरबरोबर कन्सल्टिंग केलं की काय माहिती का, अप्रोच आत्ता सध्याचा अप्रोच असा आहे ना की तुम्हाला शुगरची गोळी चालू होणे हे खूप नॉर्मल मानलं जातं. अरे मला शुगरची गोळी चालू झाली म्हणजे नाही का की बस आता अरे हे काय कोविड आहे का कोरोनाची टॅबलेट आहे का, 7 दिवसात तुझ्या गोळ्या बंद होणार? नाही होणार त्या बंद, त्या आयुष्यभरासाठी. कारण तो काय आजार म्हणून आजार नाही, इट्स अ डिसऑर्डर. तुझी शुगर नॉर्मल प्रमाणात राहत नाहीये कारण तुझं लाईफस्टाईल चुकीचं आहे. लाईफस्टाईल करेक्शन केल्याशिवाय ती शुगर नॉर्मल होणार नाही. मग पहिल्यांदा तुम्ही ऑब्व्हियसली आता वाढलेले आता त्या मेडिकेशनचं तुम्ही मदत घेतली पाहिजे, डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे, पण त्याबरोबर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलेच पाहिजे, तरच तुमची हेल्थ तुमच्या हातामध्ये येईल. आणि त्यानंतर मग तुम्ही सपोज आता तुम्ही वर्कआउटला गेले तर आता काय डायबिटीजच्या बाबतीत मी स्पेशल बोललो तर डायबिटीजची एक गोळी आणि वर्कआउट जिममधला असेल किंवा बाहेरचे, दोन्ही एकच काम करतात शुगर डाऊन करण्याचं. मग ती गोळी त्यांना मॅनेज करावी लागते की बाबा सकाळी गोळी घेतली त्यानंतर खाल्लं पाहिजे आणि त्यानंतर बाबा त्यानंतर ते जिमला आले पाहिजे व्यवस्थित. आणि त्यांना असं ते पण असं केलं पाहिजे वर्कआउट की एकदम शुगर डाऊन व्हायला नको. आणि शुगर डाऊन होण्यासारखं त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो की त्यांनी त्यांच्या खिशात चॉकलेट काहीतरी गोळी ठेवलं म्हणजे एकदम चक्कर येणार नाही. ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आणि हळूहळू करून दर 2-3 महिन्यांनी HbA1c असेल किंवा बाकीच्या टेस्ट असतील त्या करून ना ते इम्प्रूव्हमेंट कसं मग डॉक्टरांबरोबर आणि तुमचं जिमच्या मेंटॉर बरोबर असेल किंवा ट्रेनरसोबत डिस्कस करून तुम्ही ॲव्हरेजली 3-6 महिन्यात ते लेवल खाली आले पाहिजे. अप्रोच काय नाही करायला पाहिजे माहिती आहे का, एक तर गोळी घ्यायची डायबिटीजची आणि झोपून जायचं. म्हणजे काय ना झालं मला एक रिपोर्ट सांगतो 90% लोकांचं BP आणि डायबिटीज अनकंट्रोल असतात इन्स्पाइट ऑफ दे टेकिंग टॅबलेट.
म्हणजे नुसती घ्यायची गोळी आता झालं, आता ते काय आयुष्यभर घेत राहायचे. अरे तसं नाही आहे. तुझं जर का रेंज वाढली, जर का शुगर वाढली, तर डॉक्टर तुझी गोळी वाढवणार आहे. तू काय तुझं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणार नाही आहे. तुझ्या आयुष्यात जर का स्ट्रेस आला, तुझ्या आयुष्यात तुझं खाणं पिणं जास्त झालं तर शुगर वाढणार आहे. हा मॉडिफिकेशन तुला स्वतःलाच करायचं आहे. तो करायचा आणि इकडून शुगर डाऊन झाली, तिकडून टॅबलेट पण कमी झाली पाहिजे. मग मला आठवतं आहे, आमची कन्सल्टिंगची मेंबर होती आणि तिने स्वतः अबव 40s होती. स्वतःवर मेहनत करून 10-15 किलो वजन कमी केलं आणि त्यामध्ये तिने स्वतःची शुगर हळूहळू कमी केली. आम्ही तिच्या डॉक्टरबरोबर गाईड करून ती गोळी हळूहळू बंद करायला लावली. बंद केल्यानंतर आम्ही 3 महिने 6 महिने 4 महिने बघितलं. म्हणजे मी लास्ट तिच्याशी बोललो तेव्हासुद्धा तिचं HbA1c नॉर्मल होतं आणि डॉक्टरने सांगितलं आता तू गोळी बंद केली तरी चालेल. मग अशी गोळी बंद झाली आपोआप. काही कुठले फॉर्म्युले वापरायची गरज नाही. एक्सरसाइज करायचं आणि मॉडिफिकेशन करायचं आणि त्या काळापुरता तुम्हाला गोळी घ्यावी लागणार. सुरुवातीच्या काळात अगदीच मला काय होत नाही असं पण नाही करायचं, ओव्हर एक्स्ट्रीम पण नाही करायचं की म्हणजे हे मला वाटतं जसं तू आता ब्लड प्रेशरविषयी सांगितलं, 2 अप्रोच आहेत ब्लड प्रेशरसाठी. एक तर मला काही होत नाही, मी गोळी कुठली घेणार नाही, हा अप्रोच एकदम डेंजरस. आणि एक दुसरा अप्रोच गोळी मी घेतली, माझा विषय संपला. तसं दोन्ही खूप डेंजरस आहेत. म्हणजे की काय होतं की आता समजा तू पहिला अप्रोच ठेवला की मला काय होतच नाही, तर तुझं यार BP शूट होऊ शकतो आणि डोक्यातली नस फुटू शकते, तुला पॅरालिसिस होऊ शकतो, काही होऊ शकतो. तू असं विदाऊट चेकअप चालणार नाही. आणि दुसरा अप्रोच आहे की गोळी घेतली आणि विसरून गेलं, नाही ना घेतली फक्त, मग कधी वाटलं तर नाही ना 8 दिवस बंद केले, आपल्याला नाही काय होत, असं सुद्धा चालत नाही. कारण तुमचं हार्ट त्या गोळीवर सुद्धा डिपेंडन्सी येते काही काळानंतर. मग आता तुम्ही अप्रोच कुठला पाहिजे, डॉक्टरांशी बोललं पाहिजे, या डॉक्टर मला असा त्रास आहे पण मला याच्यातून बाहेर यायचं आहे, तर मी काय करू. मग डॉक्टर म्हणतील एक काम कर, तू एवढं तुझं वजन किती वाढलं, तुझं वजन कमी कर, असं. मग तुम्ही तुमच्या फिटनेस कोच बरोबर बोलले पाहिजे, अरे यार मला असं करायचं आहे. मला आठवतं मला एक मित्राने मला कॉन्टॅक्ट केला होता, माझा बॅचमेट होता माझ्या कॉलेजमध्ये, आणि तो मला म्हटलं यार मला डॉक्टरांनी गोळी चालू केली, मला 14 किलो वजन कमी करायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे आपण करू. आम्ही प्रॉपर त्याचे मॉडिफिकेशन केलं, त्याचं एक्सरसाइज डिझाईन केलं, डाएट, त्यांनी 14 किलो वजन कमी केलं. मी म्हटलं अजूनही गोळी बंद नाही करायची, कार्डिओलॉजिस्ट बरोबर बोलायचं. मग ते म्हटलं हळूहळू आता आपण त्याचा डोस कमी करू. हळूहळू दोन्हींच्या कॉर्डिनेशननुसार त्याचं 14 किलो वजन आम्ही कमी केलं आणि त्याची आता गोळी बंद झाली. ह्या पॉडकास्ट मी खोटं नाही बोल, हा पॉडकास्टच्या आधी मुद्दाम त्याला मेसेज करतो, US असो, तर त्याला मुद्दाम मेसेज केला आजची काय कंडिशन आहे. तर त्यांनी मला फुल फ्लेज मेसेज पाठवला, माझं वजन 84 होतं, मी 70 आणलं होतं आणि अजूनही माझं वजन कमी आहे, अजूनही मला गोळीची गरज नाही, माझं BP. तो एक काळ असतो, मे बी स्ट्रेस जास्त असतो, मे बी वजन जास्त असतं, आपलं लक्ष नसतं, आपण आपली हेल्थ आपल्या हलगर्जीपणा पण असतो. हलगर्जीपणा आहे ना की तुमची हेल्थला काय तुमच्या हातात नाही घ्यायचं, सगळ्यांना जबाबदार करायचं. माझं बॉस असं आहे, माझं कामाचं प्रेशर खूप आहे, माझ्या घरातली परिस्थिती अशी, म्हणजे आपल्याला कळत असतं की आपली हेल्थ खराब होते, पण मग आपण दुर्लक्ष करतो, ऍक्शन घेत नाही. ब्लेम सगळ्यांवर टाकायचे, दुसरे सगळे जबाबदार त्याला, पण मी काही जबाबदारी घेणार नाही. तुम्ही आणि माझं काय झालं ना, मग डॉक्टर बघा असं झालं, डॉक्टर काय तुझं काय लाईफस्टाईल, तू साखर खाऊ नये म्हणून तुझ्या चहातली साखर बघायला येणार का, तो तुझी शुगर वाढली तर तो तुला गोळी देणार, तुझं BP वाढलं तुझं गोळीचा डोस वाढवणार. डॉक्टरांकडे एवढा वेळ नाही आणि त्यांचं करायचं काम पण नाही, हे तुमचं काम आहे, तुमची जबाबदारी आहे, तुम्ही तुमचे. आता मला आठवतं मी माझ्या एका मेंबरला म्हटलं अरे हे कमी करायला पाहिजे, असं कमी करायला पाहिजे, आप थोडा अच्छे से ये करो, कभी ना कभी तो मरना ही है. म्हटलं अशी उत्तरं दिल्यावर काय बोलायचं. म्हटलं आप नहीं जाओगे, आप नहीं मरोगे, इंडियन का लाईफ स्पॅन गया है अभी 70 तक. भारतीयांचा लाईफ स्पॅनच आता 70ला पोहोचलाय. तुम्ही किती काही म्हटले तरी तुम्ही आरामची तिथपर्यंत जाणारच आहात. पण म्हणजे WHO रिपोर्ट हेल्दी लाईफने गेलो पाहिजे ना, नाही तर आजार त्याचं पण आहे ना, त्याचं हेल्दी लाईफ स्पॅन फक्त 60च आहे आणि हा 70 आज आहे. अजून आज आपण एवढं तरुण वयात आहे, म्हणजे अजून तो आज 75ला, मागच्या 2-4 वर्षात तो 2-3 वर्षांनी वाढला, अजून तो आता 75-80 पर्यंत आपण जाणार आहे. पण हेल्दी स्पॅन पण वाढला पाहिजे, पण आपण ऍक्टिव्ह फुल्ली राहिलो पाहिजे. येस. आता इथं एक क्वेश्चन आहे की जसं आपण तू सांगितलंस की जे अबो 30-40s वाले असतात ते बऱ्यापैकी बसून असतात. बसून असल्यामुळे आणखी त्यांना एक मेजर इश्यू असतो, तो म्हणजे बॅक पेन झाला, बॅक लोअर पेन झाला. तर त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे? मी तुला सांगू, आज लॉंग सिटिंगमुळे आणि रॉंग सिटिंगमुळे पण, बरं का, म्हणजे नुसतंच लॉंग सिटिंग नाही, रॉंग सिटिंगसुद्धा, यामुळे खूप लोअर बॅकचे प्रॉब्लेम वाढले. तर त्याला ना एक
कंडिशन तयार होते, त्याला आम्ही LCS म्हणतो, म्हणजे लोअर क्रॉस सिंड्रोम बरं का. मग याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, पोटाचे स्नायू आणि हिप हे बिलकुल इनॅक्टिव्ह असतात, म्हणजे ते त्याच्यामध्ये बधीर असं नाही म्हणता येणार, पण वीक असतात, त्यामुळे ते खूप काम करणं. हां, आणि लोअर बॅकचे खूप टाईट होतात आणि हिप फ्लेक्सर असे खूप टाईट होतात, मग त्याला लोअर क्रॉस सिंड्रोम वगैरे असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, तुमचे कोर स्ट्रॉंग करणे आणि तुमच्या ग्लूट्सला किंवा हिप्सला पण स्ट्रेंथ करणे, लोअर बॅकला स्ट्रेच करणे आणि हिप फ्लेक्सरला स्ट्रेच करणे, असं त्याला काउंटर पण असतं. तर ह्या जर का तुम्ही केलं ना आणि कोरची स्ट्रेंथ चांगली ठेवली आणि बसण्यामध्ये शिस्त ठेवली सर, 2. तिसरी गोष्ट म्हणजे एक रिसर्च असं सांगतो की सलग 4 तासाच्या वर जर का तुम्ही नाही बसले किंवा हँग केला, असं याला डेस्कला लावून तुम्ही जर स्पाईनला स्ट्रेच दिला तर 1-2 तासाने, तरीसुद्धा तुमचा लोअर बॅकचा पेन हा 90% मॅनेज होऊ शकतो. परत एकदा सांग काय करायचं आहे. पुन्हा सांगू का, फक्त हे सांग, पण हे फक्त उभं राहायचं असं आणि फक्त हातांवर असं थोडंसं उभं राहायचं आणि लोअर बॅकचं हातांवर लोड घ्यायचं, जेणेकरून तुमचं स्पाईन थोडंसं स्ट्रेच होईल. ओके. यांनी काय होतं की तुमचे थोडंसं डिस्क आहे ना किंवा स्पाईनचं लोडिंग थोड्या काळासाठी कमी होतं, कारण खूप आपण बसतो, आपलं स्पाईन डिझाईन नाही झालेलं बसायसाठी. आत्ता आपण बसायला लागलो, जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन झालं त्यानंतर आपण बसायला, याच्या आधी तर आपण शेतकरी होतो, 100 वर्षापूर्वी तर मागे आपण शेतकरी, आपण इव्हॉल्युशनचं आपलं 10,000 वर्षापासून आपण शेती करतोय. आपलं स्पाईन त्यासाठी डिझाईन नाही. मे बी आपण हँगिंग करण्यासाठी जास्त डिझाईन आहे, कारण आपण आपलं पूर्वज तसे इव्हॉल्युशन, पण आपलं स्पाईन त्यासाठी बसण्यासाठी डिझाईन, म्हणजे आपण बसणारच आहोत. तर चांगला लोअर बॅकला सपोर्ट घेणे, थोडे हिप वर ठेवणे आणि जसं आता आपण सांगितलं की स्ट्रेंथनिंग, कोर स्ट्रेंथनिंग, लोअर बॅक स्ट्रेचिंग करणे, तर यांनी बॅक पेन खूप सारा चांगल्या पद्धतीने मॅनेज होऊ शकतो. आणि कोर स्ट्रॉंग असेल तरी कोर ब्रेस्ट ठेवलं ना तर जिममध्ये सुद्धा तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस फार कमी असतात. ओके. आणखी एक गोष्ट म्हणजे की जे अबो 30-40s असतात तर त्यांच्यामध्ये समजा किंवा यंग जनरेशनमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण पण खूप जास्त वाढतं आहे. आणि असं पण आपण न्यूजमध्ये बघत असतो की एखादा वर्कआउट करताच त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. तर मग अशा टायमाला काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजे, काय रिझन काय असतात बेसिकली? बरोबर. आता मी तुला खरं सांगू की काय मला संभाव ना, जिम एवढे बदनाम झालेत ना, काय 1-2 सेलिब्रिटीजचं झालं किंवा काय झालं की जिममध्ये हार्ट अटॅक आला. आता माझ्या माहितीप्रमाणे ना, माझं जेवढं याच्यामध्ये ज्ञान आहे ना, मी लोकांना चहा पिताना हार्ट अटॅक करून बघतले, पळताना हार्ट अटॅक आलेले, जॉगिंग करताना आलेले, TV बघताना हार्ट अटॅक आलेले आहेत, किंवा क्रिकेट खेळताना एक व्हिडिओमध्ये होता की तो हार्ट अटॅकनी गेला. आपण असं थोडी म्हणतो क्रिकेटमुळं हार्ट अटॅक आला, आपण असं किंवा चहा पिल्यामुळं हार्ट अटॅक आला नाही. हार्ट अटॅक हा फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये येणारी कंडिशन आहे, किंवा वर्स्ट केसमध्ये चहा पिताना पण येतो, तो कुठलीच फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही, त्याचं जिमचं रिलेशन नाही, त्याचं त्या व्यक्तीचं रिलेशन आहे. हार्ट अटॅक हा हार्टचे इश्यू, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज हा आता आपल्या समाजाचा प्रॉब्लेम आहे. तो काय करतो याच्याशी रिलेशनच नाही. तो जिम करतोय, चहा पितोय, क्रिकेट खेळतोय, काहीच नाही. त्याच्यामध्ये समहाऊ स्ट्रेसमुळे असेल आणि मे बी रॉंग खाणं पिणं असेल. जरी जिम करणारा फिट असेल आणि समजा तो स्मोकिंग करतोय तर ते बॉडी छान दिसणार, 6 पॅक पण करणार, पण मग त्याच्यामध्ये आतमध्ये प्रॉब्लेम तयार होणारच आहेत. बरोबर. आणि मे बी काही कंडिशनमध्ये जेनेटिक्स सुद्धा आहे. मग ह्यामध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी रिस्पॉन्सिबल, फक्त जिम नाही. आता यार मी 20 वर्ष करतोय यामध्ये, मला कुठे काय झालं किंवा एवढे लोकांना मी बघतोय कुठे काय असं जिमच्यामुळे होत नाही. हां, आपल्या समाजाचा हा नक्कीच आत्ता प्रॉब्लेम आहे की 25% लोक हे साधारण बिलो 40 आणि बिलो 30 आहेत की ज्यांना हार्ट अटॅक, म्हणजे अर्ली एजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण नक्कीच वाढलं. आणि त्याचं मूळ कारण माझं असं जजमेंट आहे की क्रॉनिक स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेस हा ठीक आहे, पण क्रॉनिक म्हणजे बराच काळ तुम्ही त्या जुनाट झालेलं असं आतमध्ये स्ट्रेसफुलच आयुष्य आहे सगळं. ह्यामुळं खरंच कंडिशन खराब होते. आणि त्याबरोबर काउंटर उपाय होत नाही. का उपाय होत नाही? कारण चेकअपच काय होत नाही. जसं मी तुला सांगितलं ना, आम्हाला आधी वाटायचं की जेव्हा मी पर्सनल ट्रेनिंग करायचो, मी काही लोकांना ट्रेन करायचो, पण काही लोकांना मी बऱ्याच लोकांना बघायचोच ना. जेव्हा आमच्याकडे कन्सल्टिंग, आम्ही 30 डे चॅलेंज वगैरे चालू केलं, तेव्हा नवीन लोक यायला लागले. 21 वर्षाचे आणि 26 वर्षाची मुलं होती. तर मी सगळ्यांना सांगितलं की 35 अबोव असतील त्यांनी सगळे चेकअप पाठवायचे, ब्लड रिपोर्ट पाठवायचे, ब्लड प्रेशरचं रिपोर्टसुद्धा पाठवायचे, त्यानंतर त्यांचा प्रोग्राम येईल. 21 वर्षाचा मुलगा म्हटलं, सर ते मला ते क्रॉस ट्रेन करताना मला थोडा दम लागतो.
ते सेम 26 वर्षाचं. मी त्यांचं कॉल घेतले आणि त्यांना पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही एक्सरसाइज थांबवा, आधी BP दाखवा मला आणि मग मी सांगतो. यू वोंट बिलीव्ह योगेश यार, दोघांना स्टेज 1 हायपरटेन्शन होते. 21 वय आणि 26 वयात स्टेज 1 हायपरटेन्शन ही एक हार्ट डिसीजची सुरुवात आहे. पुढं अजून 10-15 वर्षांनी काय होणार आहे यांचं? बरोबर. मग ठीक आहे, आता मी त्यांना जे माझ्या पद्धतीने माझ्या हातात होतं, स्टेज 1च होतं, त्यामुळे आम्ही त्यांचं स्लीप मॅनेज केलं, त्यांना मेडिटेशन करायला लावलं, त्यांचं वजन कमी करायला लावलो आणि ते बऱ्यापैकी मॅनेज झालं. एकाचं तर 1-2 महिन्यातच नेक्स्ट आमचा रिपोर्ट आला तो एकदम नॉर्मल होता. मग त्याला कळलं ना तर मी काय केलं की माझं BP वाढणार आणि काय केलं की माझं BP नॉर्मल राहणार आहे. ही म्हणजे आधी चेकअप, म्हणजे अवेअरनेस पण पाहिजे. नाही तर अवेअरनेसच नसली त्या बाबतीत की मला असं काहीतरी आजाराची सुरुवात झाली आहे किंवा असं काही आहे तर मी काय करणारच नाही ना. ते कळत पण नाही. दम लागतोय, मला दम लागतोय, ठीक आहे, मग मी ते करणारच नाही. एक नॉर्मल माणसाला मी क्रॉस करताना दम लागतो, तो जाऊन बसेल आणि किंवा ते परत करणारच, ते सोडून देईल. एका कोचला ट्रेनर, अरे बाबा तू थांब, तू आधी हे कर, मग आपण बघू काय. अरे तू नाही केलं तरी तू BP तिथेच राहणार आहे ना. म्हणजे वाटतं तेवढी सिम्पल गोष्ट पण नाही आहे. तू काही नाही केलं काय, जिम ना तुम्हाला उघडं पाडते. जिम आणि रियालिटी समोर तुम्हाला खरं उघडं पाडते की तुम्ही काय आहात ना ते सगळं दाखवते. तुम्हाला जर का हार्टची कंडिशन आहे सगळ्यात जास्त पहिल्यांदा जिममध्येच जाणवेल. तुम्हाला जर का लोअर बॅक पेन असेल ना तिथेच जाणवेल. तुमचं जर का डिस्क हार्निटेड असेल तिथेच जाणवेल. तुम्ही वीक असाल ते सुद्धा तिथेच कळेल. जिम तुम्हाला ते मिरर आहे हे, आणि लवकर येणार हे की ओपन, हे तुझा हा प्रॉब्लेम आहे, तुझा हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणजे ज्यांना कुणाला असं चेकअप करायचं असेल तर त्यांनी जिमला जाणं चालू करा. मी तर म्हणत नाही, त्याच्या आधी चेकअप करणं जास्त गरजेचं आहे. त्यातल्या त्यात ब्लड प्रेशर चेकअप करणं फार गरजेचं आहे आणि B12 D3ची सुद्धा डिफिशियन्सी आहे. मग आधी चेकअप करणं फार गरजेचं आहे. ओके. तर थँक्यू सो मच सुमित वन्स अगेन. आजचा जो पॉडकास्ट होता तो पण खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह झाला आहे आणि आशा आहे की आपल्या ऑडियन्सला पण नक्कीच आवडेल. नक्की. थँक्यू सो मच. मित्रांनो, आशा करतो की हा जो एपिसोड आहे आपला तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल आणि ऑब्व्हियसली तुम्ही जर या मोमेंटपर्यंत पाहताय म्हटल्यावर आवडलाच असेल. म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपलं जे चॅनल आहे हेल्दी श्रीमंत पॉडकास्ट त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जे काही मित्र आहेत अबोव 40वाले की ज्यांना हेल्थ इश्यूज आहेत किंवा कोणीही असू द्या, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.